नमस्कार. भरधाव ब्रिजाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. उमरी तळोदा रस्त्यावर भीषण अपघात. उमरी ते तळोदा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ब्रिजा कारने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार सीताराम रामदास वैष्णव वय 64 राहणार तळोदा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:45 वाजच्या सुमारास चौगाव फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार मयत सीताराम वैष्णव हे आपल्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH39 AA 6368 उमरी गावाकडून तळोदाकडे येत होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिजा कार क्रमांक JJ 26 AB 9063 चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालून दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की वैष्णव यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या अपघातात केवळ दुचाकीचे नव्हे तर ब्रिजा कारचेही मोठे नुकसान झाले आहे. कारमधील चालक प्रकाश तुकाराम मराठे आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आई रुक्माबाई तुकाराम वाडणे राहणार नंदुरबार हे दोघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी चेतन मुकुंददास बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयित चालक प्रकाश मराठे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब, 324(4) आणि मोटरसायकल वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जावरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.